हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी एकच म्हणून प्रार्थना करते की माझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांच्या ज्या इच्छा आहेत मनोमन त्या पूर्ण कर. ही दिवाळी प्रत्येकाला आनंदाची, यशाची, आरोग्याची, भरभराटीची जावो ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आजच्या विषयाकडे वळते. थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असेल की काय आहे धनत्रयोदशीला यमराजाचा दिवा लावण्याची पद्धत. का खरंच होतं का असं? मृत्यू, अकाली मृत्यू आणि भयापासून मुक्ती मिळते का? तर तेच बघायचं आहे. त्यामागं काय कथा आहे ती कथा देखील थोडीशी मी सांगणार आहे तुम्हाला. आपण वर्षभरातून या धनत्रयोदशीला जो दिवस आहे दिवाळीतील तो यमराज म्हणजे मृत्यूच्या देवतेचे पूजन देखील करतो आपण या दिवशी. दिवे बनवले जातात. चारमुखी दिवा बनवला जातो किंवा काही ठिकाणी शेणाच्या पासून दिवा बनवला जातो. अकाल मृत्यू आणि शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी धनत्रयोदशीला म्हणजेच रमा एकादशी नंतर येणारी त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी तर पुराणामध्ये सांगितलेलं आहे, घराबाहेर यमदेवताच्या नावाने हा दिवा प्रज्वलित करावा. यामुळे अकाली मृत्यू जे आहे त्या मृत्यूच्या भयापासून आपल्याला सुटका मिळते आणि आपल्यामध्ये जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी देखील बाहेर टाकली जाते. काही ठिकाणी शेणाचा दिवा बनवून त्यात मोहरीचे तेल टाकून तो प्रज्वलित केला जातो. नंतर घरापासून तो दूर नेऊन ठेवला जातो दक्षिणेकडे तोंड करून एखाद्या नदी किंवा तलावाजवळ. हा उपाय सूर्यास्तानंतर केला जातो. तसेच रात्रीच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरी असल्यानंतर देखील एकत्रितपणे हा उपाय तुम्ही करू शकता आणि मनोमन यमदेवतेला प्रार्थना करायची आहे, मृत्यूचे संकट टळू देत, अकाली मृत्यू विघ्न बाधा टळू देत आणि आमच्या कुटुंबाचं तू अखंडितपणे रक्षण कर. हे दीपदान आम्ही तुला दिवाळीच्या दिवशी केलेलं आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी, असं तुम्ही प्रार्थना करायची आहे. तर अनेक जणांना हा प्रश्न देखील पडतो की देव असूनही का देखील पूजा केली जात नाही यमराजांची. तर हिंदू धर्मात प्रत्येक देवी देवतेला एक विशेष महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देवाची आपण प्रत्येक वेळेस पूजा करत असतो, पण यमदेवतांची आपण कधीच करत नाही. कारण त्यामागे एक कारण आहे. आपण ज्या देवांची पूजा किंवा उपासना करतो ना त्या देवाचे तत्व आपल्या अवतीभोवती असते. मात्र सूर्यपुत्र जे यमदेव आहेत, मृत्यूची देवता आहे, त्यांना प्रसन्न करणे किंवा त्यांची उपासना करणे म्हणजे मृत्यू ओढावून घेण्यासारखे आहे. त्यामुळेच यमदेवाची पूजा हिंदू धर्मात केली जात नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा हे आहे तो दान केला जातो. याला विशेष महत्त्व आहे, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे. याच दिवशी बघा यमदीपदानाचे महत्त्व देखील आहे आणि याशिवाय धन्वंतरी देवतांची देखील जयंती म्हणजे जन्मदिवस आहे. म्हणजे यमाला देखील आपण दीपदान करायचं आहे. याशिवाय धन्वंतरी देव म्हणजे आपल्याला चांगले आरोग्य देणारे, समुद्र मंथनातून ज्यांचा जन्म झाला त्यांना 4 हात असलेले भगवान विष्णूचे स्वरूप धन्वंतरी एका हातात अमृत कलश घेऊन वरती आले समुद्र मंथनातून, तर दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख, चौथ्या हातात चक्र असेही असणारे यांचं रूप सर्व व्याधींना, रोगांना बरे करणारे असे धन्वंतरी देव यांचे देखील पूजन केलं जातं. म्हणजे बघा आपल्या शास्त्रामध्ये किती छान प्रकारे सर्व नियोजन केलेलं आहे. एकीकडे धन्वंतरी आरोग्य देणाऱ्या देवतांचं पूजन तर दुसरीकडे यमदीपदान देखील करायचं आहे म्हणजे अकाली मृत्यू भयापासून आपल्याला सुटका मिळण्यासाठी. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून खातात. धनत्रयोदशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी देवीचे पूजन तर आपण करतोच आणि यमदेवतांचे पूजन किंवा यमदीपदान करण्यामागे काय कथा आहे ती मी तुम्हाला सांगते. कारण या सणामागे एक कथा देखील आहे पुराणामध्ये. एके दिवशी एक भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजाला खूपच मनामध्ये खंत असते. राजा व राणी त्याचे लग्न करतात. त्यानंतर लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असा असतो. त्याची पत्नी या दिवशी जाणून असते हे जे काही सगळं सांगितलेलं आहे त्याबद्दल आणि मग ती काय करते तर ती या दिवशी त्याला झोपू देत नाही. म्हणजेच पतीला झोपू देत नाही. ती खूप छान छान गोष्टी अशा सांगत असते, कथा सांगत असते. अवतीभोवती दारामध्ये, दाराच्या बाहेर सोन्या चांदीच्या मोहरा भरलेल्या कलश ठेवते.
दागिने सोने चांदीचे भरून ठेवले जातात. जे महल आहे त्या महलाचे प्रवेशद्वार अशा प्रकारे सजवले जाते. मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. अशामध्ये जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत येतो तेव्हा मग त्याला या गोष्टी ऐकायला मिळतात. तर तो येतो तर सर्प रूपामध्ये येतो. तो सापाच्या रूपामध्ये येतो. प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने या दिव्यांच्या प्रकाशाने दिपून जातात. या कारणास्तव यम आपल्या जगात परत जातो, कारण त्याला अंधारामध्ये सर्व गोष्टी नीट दिसतात. म्हणूनच तो काय करतो, पुन्हा माघारी वळतो साप. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात. म्हणूनच या दिवसास यमदीपदान करणे असे देखील म्हटले जाते. याशिवाय मृत्यू कोणालाच चुकलेला नाही आहे, पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचे जे दिवे आहेत ते बनवले जातात. 4 मुखी दिवा वगैरे. याशिवाय 13 दिवे करण्याचे देखील प्रचलित आहे प्रथा. आणि हा दिवा जो आहे तो घराच्या बाहेर लावायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून संध्याकाळी लावायचा आहे सूर्यास्तानंतर. एरवी दिव्याचे तोंड जे आहे दक्षिणेस कधीच करत नाही आपण, पण या दिवशी तेवढे दक्षिणेला तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे. यानंतर मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन श्यामयासह त्रयोदशांशी दीपदानात सूर्यजाः प्रियंता मम. म्हणजेच याचा अर्थ असा की धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून आणि जे आहे अकाली मृत्यूच्या भयातून माझी सुटका आणि माझ्या परिवाराची सुटका करावी, हा त्यामागचा अर्थ आहे. यानंतर हातामध्ये थोडेसे पाणी घ्यायचं आणि त्या मंत्र हातामध्ये घेऊन म्हणायचा आहे, ओम यमदेवाय नमः आचमनार्थे जलम समर्पयामी. आणि त्या दिव्याभोवती 3 वेळा पाणी हे फिरवायचं. त्यानंतर हा जो आहे तो नमस्कार करायचा, माझा नमस्कार तुम्ही स्वीकार करा. याशिवाय कणकेचे जे 2 मुटके बनवायचे आहेत या दिव्यासोबतच. प्रथम ते सांगायला विसरले मी. हे दिवेचे मुटके त्यांना देखील हळदी कुंकू लावायच्या. तांदळाच्या राशीवर हा दिवा तुम्ही ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये थोड्याशा अक्षदा, एखादं नाणं देखील यामध्ये टाकायचं आहे तुम्ही आणि मग तुम्ही ते प्रज्वलित करायचं आहे. आणि मग त्यानंतर सगळ्यांनी मिळून घरातल्या एकत्रित परिवाराने नमस्कार करायचा. पांढरं फूल वगैरे असेल तर ते पांढरं फूल अर्पण करायचं. साखरेचा किंवा बताशाचा नैवेद्य दाखवायचा आणि मग तुम्ही हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून जो ठेवला आहे त्या दिव्याचा नमस्कार करायचं, पाया पडायचं, दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आणि मनोमन प्रार्थना करायची की हे देवा, हे दीपदान स्वीकार कर आणि आमच्या घरामध्ये प्रत्येकाचं अकाली मृत्यूपासून रक्षण करून दीर्घायुष्य प्रदान कर आणि जे काही आहे आमच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळे ते सगळे दूर कर. सर्वांना दीर्घायुष्य तर दे, पण अपमृत्यूचे जे अडथळे आहेत ते देखील नष्ट कर. असं म्हणून मनोमन प्रार्थना करायची आणि घरामध्ये यायचं आहे. तर धनत्रयोदशीला यमदीपदान यापूर्वी कधीच केलेलं नाही आहे, तर जरूर करा तुम्ही. खरंच खूप चांगलं असतं. आणि या यमदीपदानानंतर हा जो कणकेचा दिवा आहे यामध्ये तुम्ही आता तिळाचं वापरू शकता, मोहरीचं वापरू शकता, कुठलंही जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते वापरू शकता. पण दिवा प्रज्वलित करण्याला महत्त्व आहे. तुपाचा लावायचा नाही आहे दिवा फक्त. दुसऱ्या दिवशी हे कणकेचे 2 मुटके आणि हा दिवा जो बनवलेला आहे तो एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यात प्रवाहित करायचा आहे आणि विसर्जन त्याचं करायचं आहे. रात्रभर तिथेच ठेवायचं आणि मग सकाळी उठून हे विसर्जन करायचं. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.